दिव्यांग बांधवांचे आणि भगिनींचे एप्रिलचे पैसे आले नाही अशी तक्रार खूप साऱ्या दिव्यांग बांधवांकडून आणि भगिनींकडून कालपासूनच संपूर्ण दिवसभरापासून होत आहे. मुळात दिव्यांग बांधवांचे जे एप्रिल महिन्याचे त्यांचे हक्काचे 2,500 रुपयाचे जे अनुदान आहे ते परवा दिवशी दुपारी 3-4 वाजेपासूनच वितरण होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. परंतु कुठे ना कुठे खूप कमी प्रमाणामध्ये वितरणाला सुरुवात झालेली होती. सोबतच स्टेट बँकेच्या लाभार्थ्यांना पैसे जमा न झाल्याच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत्या. परंतु परवा दिवशी सुद्धा रात्री उशिरापर्यंत 10, 10:30, 11 वाजेपर्यंत वितरण सुरू होतं. काल रात्री सुद्धा मला बऱ्याचशा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खाली रात्री 10:30 ते पावणे 11 वाजेपर्यंत काही लाभार्थ्यांनी सांगितलं की त्यांना त्यांचे हक्काचे जे अनुदान आहे ते आधार संलग्न खात्यावर 2,500 रुपये जमा झाले. त्यावेळेस त्या प्रसंगीच न येण्याची कारणे सुद्धा विचारत होते आणि न येण्याच्या कारणांमध्ये काही जणांनी दिव्यांग पोर्टल नोंदणी संदर्भात सुद्धा प्रश्न विचारले होते आणि सोबतच एका लाभार्थ्यांनी, एका प्रेक्षकाने, एका व्ह्युअर्सनी, त्या सबस्क्रायबरनी असा प्रश्न विचारलेला होता की दिव्यांग सहाय्यक पोर्टल संदर्भात शेवटची तारीख 30 तारीख आहे, कालची होती. तर त्या संदर्भात सुद्धा एक सविस्तर व्हिडिओ बनवण्याकरिता विनंती केली होती. त्यानुसार म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. तरी सुद्धा मी त्यांना त्यांच्या त्या कमेंटच्या खाली प्रतिक्रियेच्या आणि प्रश्नाच्या उत्तराच्या रूपामध्ये उत्तर दिलेलंच होतं की दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरची जी नोंदणी आहे आणि प्रसार माध्यमामध्ये खूप दिवसापासून 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे, 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे, नोंदणी करून घ्या या संदर्भात जे काही मेसेज व्हायरल होत होते त्यामध्ये सत्यता नाहीये मुळात. आणि त्यामध्ये सत्यता नाहीये या अगोदर कुठे स्पष्ट झालेलं नव्हतं. कालच जवळपास दिव्यांग सहाय्यक पोर्टल या पोर्टलवर समोरच म्हणजे आपण त्या पोर्टलवर गेल्या नोटिफिकेशन दिसत आहे. स्पष्ट भाषेमध्ये लिहिलेलं आहे की नागरिकांना दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्याकरिता कुठलीही मुदत नाहीये. नागरिक कधीही दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करू शकतात. तर हे झालं दिव्यांग सहाय्यक नोंदणी पोर्टल करण्यासंदर्भातल्या शेवटच्या तारखेसंदर्भातली महत्त्वाची नवीन अपडेट, नवीन माहिती. कुठलीही त्यामध्ये पॅनिक होण्याची, गोंधळून जाण्याची किंवा कुठेही टेन्शनमध्ये यायची दिव्यांग बांधवांना आणि भगिनींना काहीच अडचण नाहीये. तुम्ही तुमच्या सोयीने दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करून घेऊ शकता. राहिली असेल तर करून घ्या, चुकली असेल तर तिथे एका उजव्या बाजूलाच एडिटचा ऑप्शन सुद्धा आहे. तुम्ही जर स्वतः मोबाईलवर भरत असाल तर, किंवा जर इतर कोणी भरून देत असेल, ऑनलाईनवाला भरत असेल तर ते तुम्हाला दुरुस्ती करून देतील. त्या पोर्टलवर जर समजा एडिट करण्याकरिता अडचण असेल तर जोपर्यंत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत थांबावं लागेल. त्यानंतर तुमचं काही चुकलेलं असेल, एडिट करायचं असेल, दुरुस्ती करायची असेल तर तो पोर्टल सुरळीत चालल्याच्या नंतर तुम्ही ते करू शकता. त्यामध्ये तसा ऑप्शन आहे. परंतु ज्यांनी अद्ययावत आजपर्यंत नोंदणीच केलेली नाहीये त्या सर्व बांधवांनी ही नोंदणी करून घ्यावी. कारण मुळात फक्त आणि फक्त संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना किंवा ह्या ज्या विशेष योजना आहेत, सहाय्य योजना अनुदानाच्या, याच योजनेकरिता हे पोर्टल बनलेलं नाहीये. तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही दिव्यांग बांधवांकरिता, भगिनींकरिता योजना आहेत, ज्या योजनेमध्ये हे लाभार्थी पात्र ठरू शकतात, त्यांच्या दिव्यांगत्वानुसार, त्यांच्या टक्केवारीनुसार, वेगवेगळ्या प्रकारानुसार तिथे तुमची सर्व कागदपत्रे अपलोड केल्याच्या नंतर तुमचा दिव्यांगत्वाचा प्रकार सांगितल्याच्या नंतर तुम्ही कोणत्या योजनेकरिता पात्र ठरू शकता, तुमच्याकरिता कोणती योजना आहे, या सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी एकाच पोर्टलवर देण्यात येणार आहे. तर नक्कीच त्या पोर्टलवर नोंदणी करून घ्या, जी तुमच्याकरिता लाख मोलाची ठरणार आहे, उपयोगी असणार आहे. भविष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन योजना जेव्हा तयार होणार त्याकरिता तुमच्या नक्कीच ती उपयोगी ठरणार आहे. तुम्हाला घरपोच कळवल्या जाणार आहे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून की तुम्ही या योजनेकरिता अर्ज करू शकता, या योजनेकरिता तुम्ही पात्र ठरू शकता. सुलभ होणार आहे तुम्हाला, म्हणजे लाभार्थ्यांना शोधणे सुद्धा खूप सोपं होणार आहे आणि सर्व माहिती तुमच्यापर्यंत, अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. याकरिता नक्कीच या अपडेट या पोर्टलवर नोंदणी करून घ्या आणि अपडेट राहू शकता तुम्ही. यामुळे हे एक तुमच्याकरिता चांगली संधी आहे. हा झाला आता दिव्यांग पोर्टल शेवटची संधी, नवीन अपडेट या संदर्भातला तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती. आता महत्त्वाचा विषय असा आहे की एप्रिल महिन्याचं लाभार्थ्यांना जे अनुदान जमा झालेलं नाहीये त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि मोठा विषय असा आहे की या परिस्थितीमध्ये, या परिस्थितीचा अर्थ असा आहे की या काळा वेळात या हप्त्यामध्ये जवळपास इतर सर्व योजनांचे डीबीटीच्या माध्यमात, PFMSच्या या प्रणालीच्या माध्यमातून पैशाचं, अनुदानाचं वितरण होणार आहे, होत आहे. आणि यामुळेच याकरिता सर्व्हर म्हणा किंवा इतर काही अडचणी येत आहेत, तांत्रिक अडचणी, ज्यामुळे
तो जो लोड वाढत आहे त्यामुळे तुमचं अनुदान जे आहे थोडंसं मागं पुढे होत आहे. बाकी तुमच्या निधीची तरतूद ऑलरेडी केव्हाचीच झालेली होती, त्यामुळे काही अडचण नाहीये. सोबतच अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की दिव्यांगाचं जे अनुदान सुरू झालेलं आहे वाटप परवा दिवसापासून, त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे दिव्यांग सोडून आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे सोबत आपल्या ज्या काही माता विधवा भगिनी आहेत यांचे सुद्धा प्रश्न येत आहे की आमचे अनुदान आले आहे का, आमचे अनुदान येणार आहे का, आमचे अनुदान कधीपर्यंत येणार आहेत. मी त्यांना परत एकदा सांगू इच्छितो की तुमचं जे अनुदान आहे दिव्यांग सोडून इतर सर्व लाभार्थ्यांचं ऑलरेडी या महिन्याच्या सुरुवातीलाच आलेलं होतं आणि ते वितरण सुद्धा झालेलं आहे. आता तुमचं अनुदान सर्वांचं आणि सोबतच दिव्यांगांचं सुद्धा जे अनुदान आहे आता इथून पुढे मे महिन्याचं जे अनुदान आहे त्या संदर्भात अपडेट येईल आणि कदाचित वेळ प्रसंगी दिव्यांग बांधव भगिनींचं आणि संजय गांधी निराधार योजनेतील श्रावणबाळ निवृत्ती योजनेतील जे लाभार्थी आहेत ते इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजनेतील लाभार्थी माता विधवा माता भगिनी या सर्वांचं जे योजनेचे जे अनुदान आहे ते या अगोदर ज्याप्रमाणे एका सोबत वितरण होत होतं त्याप्रमाणेच या वेळेस वितरण होते का हे पाहण्यासारखं असणार आहे. कारण दिव्यांगांचं जे वितरण आहे ते वेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती अपडेट आपण या अगोदरच घेतलेली होती, परंतु तसं काही होताना दिसलेलं नाहीये, परंतु इथून पुढे होऊ शकते. तर आता तुमचं संजय गांधी निराधार योजना, श्रावण निवृत्ती वेतन योजना यांचा सुद्धा प्रश्न मार्गी लागलेला आहे. त्यांच्या सुद्धा तुमच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेलं आहे. आता फक्त प्रश्न असा राहिलेला आहे की बऱ्याचशा दिव्यांगांना मार्च महिन्याचं जे अनुदान आहे ते आलेलं नाहीये. तर आता ज्या दिव्यांगांना अनुदान जमा झालेलं आहे तर ते दिव्यांग असं म्हणत आहे की आमचं मार्च महिन्याचं जमा झालेलं आहे, एप्रिलचं कधी होणार. तर मी त्यांना परत सांगू इच्छितो हे तुमचं एप्रिलचं अनुदान आहे. मार्च महिन्याच्या अनुदानासंदर्भात तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये विचारावं लागेल. तिथे सुद्धा तुम्हाला स्पष्ट उत्तर मिळते का नाही ते सांगता येणार नाही. तुमचं मार्च महिन्याचं अनुदान मिळेल की नाही ते सुद्धा सांगता येणार नाहीये. परंतु तरी सुद्धा ज्या ज्या बांधवांना कन्फ्युजन आहे त्या बांधवांनी तुमच्या बँकेच्या पासबुकवर एंट्री घ्यायची आहे. आता या 2 दिवसामध्ये जे दिव्यांगांचं अनुदान जमा होत आहे त्या सर्वच दिव्यांग बांधव आणि भगिनींनी तुमच्या पासबुकवर एंट्री घ्या. त्यामध्ये स्पष्ट लिहून येईल की हे तुमचं मे महिन्याचं अनुदान आहे किंवा एप्रिल महिन्याचं अनुदान. मेचं नसणारच आहे. तुमचा प्रश्न फक्त मार्च आणि एप्रिल संदर्भात आहे. तर त्यामध्ये स्पष्ट लिहून येईल मार्च महिन्याचं अनुदान आहे की एप्रिल महिन्याचं अनुदान आहे. किंवा तुम्ही SAS.MahaIT आपलं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर सुद्धा चेक करू शकता साऱ्या गोष्टी. तिथे सुद्धा तुम्हाला तुमचं अनुदान कोणत्या महिन्याचं आहे ते दिसून येईल मित्रांनो. तर मित्र या एप्रिल महिन्याचं अनुदान न येण्यामागचे सर्वात मोठे कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि इक्का दुक्का 5-10% कारण असं असू शकते की तुमच्या बँक अकाउंटची KYC किंवा इतर काही अडचणी आहेत, आधार व्हेरिफिकेशन वगैरे ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या असू शकतात. बाकी सर्व दूर निधीची तरतूद ऑलरेडी झालेली होती, वितरण सुद्धा सुरू आहे. याचा अर्थ मी असं नाही म्हणत आहे की तुमचं झालं आज येणार नाही. काल रात्रीपर्यंत सुद्धा उशिरापर्यंत आलं, परवा दिवशी सुद्धा उशिरापर्यंत आलं, होऊ शकते आजही काही लाभार्थ्यांना येऊ शकते. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर आज तुम्हाला अनुदान आलेलं आहे का, तुमचा कोणता जिल्हा आहे, कोणत्या जिल्हा असून तुम्हाला अनुदान नाही आलेले काय, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. परत एक आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया. या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आपण दिव्यांग सहाय्यक पोर्टल, शेवटची तारीख, अपडेट, एप्रिल महिन्याचं अनुदान आलं नाही आलं, न येण्याची कारणे, मार्च महिन्याचं अनुदान येऊ शकते का नाही येऊ शकते का, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना यांच्या सुद्धा प्रश्नाचं एप्रिल महिन्याच्या अनुदानाचं उत्तर, बऱ्याचशा गोष्टी आपण कमी वेळामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर मित्र आशा करतो नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली जी माहिती आहे तुमच्याकरिता नक्कीच लाख मोलाची उपयोगी ठरेल. तर मित्र अशीच विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच माझ्या आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या आणि महाराष्ट्रभर तमाम सर्व आपल्या बंधू भगिनींना, लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती, ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना सुद्धा उपयोगी ठरेल आणि ते हा व्हिडिओ तुम्ही शेअर केल्याच्या नंतर नक्कीच तुमचे सुद्धा आभार मानतील मित्रांनो. तर मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच, भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि मी नेहमीप्रमाणे जे तुम्हाला सांगतो अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद.